नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे नाश्त्यासाठी तिखट शेवई. कढईमध्ये 1 चम्मच तूप घातलेला आहे. तुपाऐवजी तेल घातलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर शेवई घातलेली आहे आणि मीडियम गॅसवरती शेवई एखाद मिनिट भाजून घ्यायची आहे. शेवई भाजलेली आहे. आता आपल्याला 1 ग्लास गरम पाणी घालायचं आहे आणि एक उकळी काढायची आहे. तर इथे उकळी आलेली आहे आणि शेवईसुद्धा शिजलेली आहे. छान मिक्स केल्यानंतर आता आपल्याला चाळणीमध्ये शेवई काढून घ्यायची आहे आणि थंड पाणी घालायचं आहे. त्यामुळे शेवई छान मोकळी होते. शेवई उकडून झालेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी कढईमध्ये 2 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी घातलेली आहे. जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यानंतर शेंगदाणे, कांदा आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. तेलामध्ये व्यवस्थित परतायचं आहे. कांदा तेलामध्ये सॉफ्ट झाल्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे, गाजर, शिमला मिरची आणि त्याचबरोबर अर्धा टमाटरसुद्धा घातलेला आहे. मटर. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स केलेला आहे. सर्व भाज्या सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे. थोडीशी हळद घातलेली आहे. अर्धा चम्मच तिखट घातलेला आहे. मिक्स करून घेत आहे. आणि आता आपल्याला उकळलेली शेवई घालायची आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान अशी मोकळी शेवई आहे. काही सेकंद आपल्याला मिक्स केल्यानंतर शिजवायचं आहे. अर्धा चम्मच मॅगी मसाला घातलेला आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे. आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर अशा पद्धतीने तिखट शेवई तयार झालेली आहे. चवीला अप्रतिम आणि मुलांनाही पौष्टिक अशी तिखट शेवई तयार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.